न्याय हक्कासाठी लढणारी सर्वात मोठी संघटना राजाराम पाटील यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते सुद्धा आमच्या पक्षामध्ये 29 तारखेला 29 जुलैला आमच्या पक्षामध्ये विलीन झालेले आहे. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा स्थानिक निवडणुकांचा लढा उभारत आहोत. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन आमचा पक्ष करतोच आहे. आमच्या आत्ताचं 4 दिवसापूर्वीचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवसेनेनं आग्रह धरला होता उद्धव देशपांडे यांच्या नावाचा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे आणि काँग्रेस पक्षानं आम्हाला दिला की यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यावं. त्याला आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून विरोध केला. आमची भूमिका अशी आहे की ज्या जागेवरती तो रस्ता आहे, त्या जागेवरती तो विकास झालेला आहे, त्या जागेचा इतिहास, त्या जागेचा ऐतिहासिक वारसा तपासून त्याला एखाद्या व्यक्तीचं नाव द्यायचं. उद्धव देशपांडे साहित्यिक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे, आदरच आहे. पण शासनाने जर उद्धव देशपांडेंचं नाव द्यायचं असेल तर एखादं साहित्यिक किंवा सांस्कृतिक भवन उभारावं, त्यासाठी विशेष महामंडळ स्थापन करावं, प्रकाशन संस्था चालवाव्या आणि त्यांना आमदार करावं उद्धव देशपांडेंच्या नावाला. पण त्यांचा काही ऐतिहासिक संबंध नाही आहे तिथे जायचं, कळलं का? मग त्यांच्या नावाचा उपयोग या कारणासाठी आहे. पुढचा दुसरा मुद्दा असा की यशवंतराव चव्हाणांचं नाव द्यावं असं काँग्रेसने सुचवलं. याच्या मागची भूमिका थोडीशी म्हणायची आहे. कसं की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना फटका बसलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये. मग ती मतं पुन्हा कशी आकृष्ट करायची तर त्या पट्ट्यातील सर्वोत्कृष्ट नेता, सर्वोत्कृष्ट संसदपटू, भारताचे उपपंतप्रधान, माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांचं नाव द्यायचं. यशवंतरावजींच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण यशवंतरावजींचं नाव घेणं हा इथल्या रस्त्याच्या औषधाचा प्रश्न करत नाही. इथल्या रस्त्यावर त्यांचं नाव देण्याची गरज नाही. इथला इतिहास कोणाबरोबर आहे तर शिवराव धनगर, त्यातून शिवराव धनगर ज्याने ज्या वेळेस जन शिवराव धनगर सेनानायकाच्या अधिपत्याखाली ज्यावेळी ब्रिटिश फौजा रघुनाथराव केशवांना आकाशी धरून मराठी स्वराज्याची दौलत असलेल्या पुण्याला उडवायला निघाल्या होत्या, त्यावेळेस त्या आपल्या स्वराज्याचे शत्रू आहेत हे आपल्या तीक्ष्ण बुद्धीने त्यांना घेरलं आणि रस्ता दाखवण्याचं निमित्त काढून त्यांना हिंदी भाषाची जवळ समोरच्या नजीकच्या एका मराठ्याच्या तोंडीकडे नेलं आणि आपल्या डोक्याचं पाठोपाठ शोधून मराठ्यांना सावध केलं की शत्रूची एवढी मोठी येत आहे. त्याचं बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांना डोक्याच्या तोंडी ज्याने स्वराज्य रक्षणासाठी, मराठी दौलत वाचवण्यासाठी, आपला एक नागरिक एक कर्तव्य पार पाडण्यासाठी मराठी सैन्याने सावध केलं आणि त्यासाठी हुतात्मा केलं. त्याचं नाव, त्याचा इतिहास त्या जागेशी जोडलेला आहे. त्याचं नाव कोणी गावणार असेल तर हिंदुस्थान प्रजापक्षाने करून घेणार नाही. या भूमिकेला आम्ही राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना त्याचं निर्णय दिलं आणि त्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे. आज पक्षाच्या वतीनं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेनं उत्स्फूर्तपणे या मागणीला प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीनं संपूर्ण एक्सप्रेस हायवेला शिवराव धनगर, उत्तम शिवराव धनगर मुंबई पुणे नाव आलं अशा नावाप्रमाणे कळ सुद्धा आलेले आहे. हीच आमची मागणी आहे. अशी दुसरी मागणी आमची आहे की पुणे कोल्हापूर रस्त्याला ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा दाखवली त्या आर्य समाज परिवर्तन राजश्री शाहू महाराजांचं नाव घेण्यात आलं. आता तिथे एनएच बेंगलोर आहे, बेंगलोरपासून 750 किलोमीटर लांब आहे. काय मग ज्यांनी महाराष्ट्राला संपन्न केलं, ज्यांनी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या संपन्नतेच्या शिखरावर नेलं, शिक्षण, सामाजिक न्याय आणि उद्योग जगतामध्ये क्रांती घडवली अशा राजश्री शाहू महाराजांचं नाव पुणे कोल्हापूर रस्त्याला पुढे महाराष्ट्रात घेण्यात आलं. ही सुद्धा मागणी आम्ही शासनाकडे दिली आहे. त्याच्यानंतर विदर्भ वेगळा मागतात. तुम्ही विदर्भामध्ये गेले की ते मला माहीत नाही, पण विदर्भामध्ये 3 दौरे केलेले आहेत. विदर्भामध्ये अशी परिस्थिती आहे की आर्थिक विकास झालेला नाही, सामाजिक विकास झालेला नाही. त्याला कारण शासनाने अनुशेष म्हणून टाकलेला आहे. विदर्भाचा अनुशेष म्हणजे बॅकलॉग शिल्लक राहिलेला आहे. तो किती वर्ष झाली महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राकडे आज 50 वर्ष झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन महाराष्ट्र राज्य असल्यावर आज 50 वर्ष झाली. एवढं सगळं होऊन सुद्धा आज मुंबई ते नागपूर या 2 राजधान्यांना जोडणारा थेट रस्ता आहे. तो थेट रस्ता व्हावा आणि विदर्भामध्ये नवीन दळणवळणाची क्रांती व्हावी, सामाजिक क्रांती घडली जावी यासाठी आम्ही त्याकडे मागणी केली
तुम्ही आपापल्या माध्यमातून हा आमच्या पक्षाचा चाललेला लढा, पक्षाची चाललेली भूमिका आपापल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनतेपर्यंत एक या मागण्या कोणतरी मागतंय याची जाणीव करून द्या, एवढी ही आमची तुमच्याकडे राष्ट्र अपेक्षा आहे. एवढं करून पक्षाध्यक्ष थोडंसं माझं नियोजन आठवतो. विचारायचे असते विधानसभा निवडणूक आता लागलेल्या आहे 2 महिन्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही म्हटलं ते विधानसभा लढवणार आहोत, तर महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी जागांवर तुम्ही उमेदवार उभे करणार? कसं आहे आता बघा, आम्ही विधानसभा लढवणार आहे हे आपल्या पक्ष कार्यकारिणीचं आता निश्चित झालेलं आहे. कार्यकर्त्यांचा सर्व जागा लढवायचा असं आहे. पण कसं आहे, एक पक्ष प्रमुख या नात्याने तुम्हाला सांगतो 288 जागा लढवल्या आणि त्यातल्या 20 जिंकल्या. यश किती मिळालं? 9%. पण 20 लढवल्या आणि 20 जिंकल्या तर यश किती मिळालं? 100%. ही एक पक्षप्रमुख म्हणून माझी भूमिका आहे. त्या दृष्टीनं चाचपणी चालू आहे. 22 तारखेनंतर आमच्या पक्षाच्या पहिल्या याद्या डिक्लेअर होतील, त्यानुसार तुम्हाला त्यावेळेस माहितीपत्र किंवा पुन्हा एका पत्रकार